शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज फाल्गुन वद्य पंचमी, रंगपंचमीचा दिवस. आजच्याच तिथीला शुकदेवांचे अवतार, प्रत्यक्ष शुकदेवाने जो अवतार या ठिकाणी ग्रहण केला त्या आमच्या सद्गुरू श्री तुकामाईंचा आज जन्मदिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्याला परिचित असणारे परमपूज्य गोविंद काका जाडदेवळेकर यांचासुद्धा आज जन्मतिथी आहे. त्यांचीसुद्धा या दोघांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आपल्या या मूळ विषयाकडे आपण वळूया. पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम ज्याने सुरुवात केला ते मुख्य संयोजक जे होते आमचे श्री द्वावा केळकर आणि सौ गीताताई केळकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि हळूहळू समर्थांचं महत्त्व, त्यांचा दासबोध, त्यांचे ग्रंथ याचा परिचय होत गेला. अगदी जुनी गोष्ट सांगतो मी, 1979च्या नंतरची गोष्ट. त्यामुळे आता काही ना काही दृष्टी मिळाली. मनाचे श्लोक लहानपणी खेड्यामध्ये सगळ्यात घरामध्ये वरच्या तुळेवर वगैरे लिहिलेले वाचायला मिळत होते, पण हे समर्थांचे आहेत वगैरे असं काही बाकीचं काही माहीत नव्हतं त्या काळामध्ये. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. पुढे लक्षात आलं की या समर्थांनी पूर्ण भारतभर फिरून त्या काळातल्या परिस्थितीचं अवलोकन केलं, अनेक मठांची स्थापना केली, मारुती मंदिरांची स्थापना केली आणि शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जय ठाई तेथे श्रीमंत धावती, अशा अनेक प्रेरक ओव्यांची रचना ज्याने केली त्या समर्थ रामदास स्वामींच्या चरणी दंडवत घालून आजच्या या मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया. आज माझा जो विषय आहे तो मुख्यत्वे करून श्री आत्माराम महाराज यांचा एक ग्रंथ आहे, श्री रामदास पंथ क्रमसार. त्याबद्दलचं थोडंसं विवेचन मी करणार आहे. हा ग्रंथ तसा पाहिला तर खूप लहान आहे. श्री आत्माराम महाराज यांची जी परंपरा आहे ती समर्थांपासून मग कल्याण स्वामी आणि मग शिवराम स्वामी, मग मग रामचंद्र महाराज, मग आत्माराम महाराज, असं करत करत आजचे विद्यमान मठपती आमचे राकेश महाराज हे त्या मठामध्ये आहेत. एकेहळी हे नावाचा तो गाव आहे, ज्याला आज जहिराबाद असं म्हणतात. तर या शिवराम स्वामी हे जे आहेत त्यांच्याबद्दल दास विश्रामधाम हा जो ग्रंथ आहे आत्माराम महाराजांचा, त्यामध्ये एक ओवी येते, शिवराम तो अंश लवाचा, प्रताप ऐकला की मागे त्यांचा, जगन्नाथ बाबा अंश कुशाचा, दोघेही गुरुभक्त निस्सीम. दास विश्रामधाम प्रकरण 119मध्ये ही ओवी आहे. याचा अर्थ असा की शिवराम स्वामी जे आहेत आपचंद मठाचे ते लवाचे अंश होते आणि जगन्नाथ बाबा तळवळ मठाचे मठपती जे आहेत जगन्नाथ किंवा जगज्जीवन हे कुशाचे अवतार होते. याच शिवराम स्वामींची आता आपण 300वी पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य शुद्ध सप्तमीला साजरी करणार आहोत. डिसेंबर महिन्यात तो दिवस येतो. त्याच दिवशी योगायोगाने त्याच तिथीला अफजलखानाचा वध झाला आणि शिवाजी महाराजांनी छत्रपतींनी मोठा पराक्रम करून दाखवला. त्या शिवराम स्वामींच्या शिष्य परंपरेमध्ये असणारे आत्माराम महाराज, त्या आत्माराम महाराजांचा ग्रंथ म्हणजे दास विश्रामधाम हा सगळ्यात मोठा विस्तृत असा ग्रंथ आहे. रामदासी संप्रदायाचा एक एन्सायक्लोपीडिया अशी त्याला व्याख्या, त्याला बिरुदावली आमच्या समर्थ हृदय नानासाहेब देव यांनी त्या काळात दिली. आणि त्यांचा सगळ्यात लहान ग्रंथ जो आहे तो म्हणजे हा रामदास पंथ क्रमसार. आता हा रामदास पंथ क्रमसार काय आहे हा ग्रंथ, तो आपण थोडक्यामध्ये आज पाहणार आहोत. आपल्याला दिलेला वेळ तसा कमी आहे, पण जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्रद्वारा दासबोध ह्या उपक्रमातून समर्थांचे दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम या 3 ग्रंथांची ओळख आपल्याला सगळ्यांना आत्तापर्यंत झालेली आहे. अनेक वेळेस आपण या ग्रंथांची पारायणं करत असतो. रामनवमी असेल किंवा दासनवमी असेल, या काळामध्ये गावागावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंडळ आहेत, ज्या ज्या ठिकाणी रामदासी मठ आहेत, सज्जनगड असेल, चाफळ असेल, या ठिकाणी सामुदायिक पारणंसुद्धा होत असतात.
त्या पारण्याची नोंद अशी कुठे होत नाही. म्हणून आता एक 5 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वी आणि आता हे 5वं वर्ष सुरू झालं, अखंड दासबोध पारायण ही एक संकल्पना पुढे आली आणि त्यामधनं आजपर्यंत या 4 वर्षामध्ये जवळपास 2528 पारायणं सामुदायिकपणे आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहेत. शिवराम स्वामींच्या 300व्या पुण्यतिथीनिमित्त एकूण 3000 पारायणं करण्याचा आपला संकल्प आहे आणि समर्थ कृपेने तो सुद्धा सिद्धीस जाईल अशी मला नक्कीच खात्री आहे. आता हा जो विषय आहे रामदास पंथ क्रमसार याबद्दल बोलायचं म्हणजे आपला एक संप्रदाय आहे, रामदासी संप्रदाय आहे. कुठल्याही संप्रदायामध्ये विशिष्ट पद्धती त्या संप्रदायाचे जे प्रमुख आहे, प्रवर्तक आहेत त्यांनी घालून दिलेली असते. सांप्रदायिक उपासनेची पद्धती समर्थांनी कोणती घालून दिली असा विचार केला तर दादासाहेब देव आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की अनेक ग्रंथामध्ये अनेक संप्रदायामधले ही जी उपासना पद्धती आहे त्याचा विचार केला आणि तो करत असताना माझ्यापुढे आत्माराम महाराजांचा हा रामदास पंथ क्रमसार हा माझ्या वाचण्यामध्ये आला. आता हा जो ग्रंथ आहे सगळ्यात लहान ग्रंथ आहे. जवळपास 2012मध्ये हा ग्रंथ जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या हाती लागला तेव्हा मी त्यामध्ये असणाऱ्या 548 ओव्या ज्या आहेत त्यांचं रोज व्हॉट्सॲपवर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये 5-5 ओव्या 10-10 ओव्या अशा मी देत गेलो आणि तो पूर्ण ग्रंथ जो आहे तो 548 ओव्यांचा व्हॉट्सॲपवर तो टाईप करून तो उपलब्ध झाला. तेव्हापासून माझा आग्रह होता की हा ग्रंथ छापला जावा, कारण त्याला छापूनसुद्धा 100 वर्षाच्या वरचा काळ झाला होता. 1840मध्ये तो छापला. 1940मध्ये म्हणजे तो त्याची 100 वर्ष जेव्हा होतील शक्यमध्ये तेव्हा तो ग्रंथ सगळ्यांना उपलब्ध व्हावा आणि पुढे आमच्या धुळ्याच्या वाग्देवता मंदिराने हा ग्रंथ पूर्ण प्रकाशित केला. त्या ग्रंथाच्यामध्ये काय आहे, जसं आपण एक पाहतो की एक निवडणुका जेव्हा जाहीर होतात तेव्हा निवडणुकीची आचारसंहिता हा एक शब्द येतो. आता हा शब्द डॉक्टर TN शेषन हे जेव्हा निवडणूक अधिकारी होते भारताचे तेव्हा त्यांनी हा शब्द पहिल्यांदा प्रचलित केला. तेव्हापासून निवडणूक आली की आचारसंहिता आली की ठराविक नियम असतात, त्या नियमाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, प्रचार करावा लागतो. त्याच पद्धतीने या ग्रंथामध्ये एक रामदासी म्हणून माझ्या वागण्याची पद्धत असली पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, मी काय काय केलं पाहिजे, हे सगळं या ग्रंथामध्ये खूप छान रीतीने समजावून सांगितलं आहे. हे जे आत्माराम महाराज आहे त्यांची 200वी पुण्यतिथी आताच आपण 2020मध्ये साजरी केली एकेहळीच्या मठामध्ये. त्यांच्या परंपरेमध्ये पुढे बापू रामदासी म्हणून होऊन गेले. या बापू रामदासींची समाधी सज्जनगडावर होती. आज ती समाधी त्या अवस्थेमध्ये नाही, पण आपण ज्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालतो, राम मंदिराला प्रदक्षिणा घालतो, त्या ठिकाणी आपल्या मार्गावर 2-3 दगडं अशी जी आहेत त्यामध्ये बापू रामदासी हे नाव कोरलेलं आहे. नानासाहेब देवानी ही फरशी त्या ठिकाणी बसवली त्यांच्या प्रयत्नाने आणि बापू रामदासींनी समर्थ संप्रदाय केलेले जे उपकार आहेत त्याचं स्मरण म्हणून हे 3ही ज्या फरशी आहेत त्या ठिकाणी त्यांचं नाव असलेले ते सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळ्यांसाठी ते आदर्श झाले. कारण यांनीच आपल्याला म्हणजे नानासाहेब देवानं या दास विश्रामधाम ग्रंथाची माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे नानासाहेब देव त्या ठिकाणी पोचले आणि तो पूर्ण एवढा मोठा ग्रंथ 16,304 ओव्यांचा ग्रंथ आणि हा सुद्धा ग्रंथ रामदास पंथ क्रमसार असे अनेक ग्रंथ त्या मठातून त्यांनी लिहून आणले आणि मग पुढे त्याचा प्रचार सुरू झाला. आता हा ग्रंथ जो आहे त्याला महत्त्व काय आहे की आत्माराम महाराजांना प्रत्यक्ष समर्थांनी दर्शन दिलेलं आहे आणि समर्थांच्या दर्शनानंतर त्यांचा आनंद आणि त्यांनी लिहिलेल्या ओव्या यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये दिल्या आहेत. या संप्रदायी गुरु दयाघन महाराज योगी महंत पूर्ण ब्रह्मचारी कटबंध कौपिन शोभा पादुका शोभे पायात संग्रही काठी झोळी निशाण गुरुदत्त हुर्मुजी वर प्रावर्ण बटवेद असती तिचा बहुगुण उजवे करी तुळशी माळा. आता या ग्रंथामध्ये किंवा या एकेहळीच्या परंपरामध्ये एका मंत्राला त्रयोदशाक्षरी मंत्रासारखं पावित्र्य आणि त्याचं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्रयोदशाक्षरी मंत्र ज्याचा आपण जप करीत असतो, अनेक मठांमध्ये हा जप होतो, श्रीराम जय राम जय जय राम. त्याप्रमाणे या मठाची जी परंपरा आहे ती परंपरा एका मंत्रामध्ये सांगितली आहे आणि तो मंत्र म्हणजे आत्मा राम शिव कल्याण रामदास.
हे पाचही नावं वेगवेगळे आपण म्हणायचे बरोबर त्या ठिकाणी पॉज घेऊन. आत्मा म्हणजे आत्माराम महाराज, राम म्हणजे रामचंद्र महाराज, शिव म्हणजे शिवरामस्वामी, कल्याण म्हणजे योगीराज कल्याण स्वामी आणि रामदास म्हणजे समर्थ रामदास स्वामी. या मंत्रामध्ये याचा जप करत असताना या पूर्ण आत्माराम महाराजांच्या परंपरेचं स्मरण आपल्याला होतं. 1920मध्ये 5-6 वर्षापूर्वी या पाचही जणांच्या समाधीचे फोटो घेऊन आपण एक एक फोटो तयार केला होता. त्यामध्ये तो फ्लेक्स अनेक मठामध्ये सुद्धा तो लावण्यात आला. त्या ठिकाणी तो पाहिल्यानंतर या पाचही समाधींचं एकत्र दर्शन आपल्याला सहजपणे होत जातं. दासबोध आपल्याला माहीत झाला, ग्रंथ आपल्याला माहीत झाले, मनाचे श्लोक झाले, आत्माराम झाला. आता त्याच्या पुढे या आत्माराम महाराजांनी या ग्रंथामध्ये खूप गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. त्या कशा त्या आपल्याला ते या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता आपल्याला जेव्हा एखाद्या सद्गुरूंचा अनुग्रह होतो तेव्हा ते आपल्याला सांगतात की रोज रामदासी संप्रदाय असेल तर रोज 2 समास तरी वाचत जा, रोज 13 मनाचे श्लोक वाचत जा, असं ते आपल्याला सांगतात आणि त्याप्रमाणे शिष्य ते वाचन करतात. पण आता कोणी असं म्हणलं की मी रोजच 205 मनाचे श्लोक वाचतो, तर ते सद्गुरू त्याला नाही म्हणणार नाहीत. मी रोजच दासबोध वाचतो आणि पूर्ण दासबोध मी एका दिवसात वाचतो. अजूनही मला कोणी रोज एका दिवसात दासबोध वाचलेली कोणी व्यक्ती मिळाली नाही, त्याची माझी भेट झालेली नाही. पण माझ्या 61 निमित्त जेवढी पारायणं झाली त्यामध्ये 2 दिवसामध्ये दासबोधाचं पारायण समर्थांनी माझ्याकडून करून घेतलं. पण जेव्हा सगळ्या संतांचं, सगळ्या रामदास संप्रदायातील ग्रंथाचं वाचन सुरू झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की परमपूज्य अण्णाबुवा कालगावकर जे आपल्या समर्थ सेवा मंडळाचे 50 वर्ष ते अध्यक्षपदी होते, त्याने सगळा कारभार तिथला केला. त्यांची समाधी या दत्तात्रय स्वामींच्या शिरगावच्या मठामध्ये त्यांची समाधी आहे. कारण त्यांचं जास्त प्रेम या दत्तात्रय स्वामींवर होतं, जे कल्याण स्वामींचे धाकटे बंधू होते. या अण्णाबुवा कालगावकरांनी मनामध्ये इच्छा झाली आणि त्याप्रमाणे 113 दिवसात 113 ग्रंथराज दासबोधाची पारायणं केली. साधी गोष्ट नाही ही. असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व कोणत्या ग्रंथातून घडलं असा विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने हे नाव येतं, रामदास पंथ क्रमसार. आता ह्या ग्रंथामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे हा सगळ्यात लहान ग्रंथ आहे. यामध्ये फक्त 16 समास आहेत. या आत्माराम महाराजांची एक गोष्ट मला जी आवडली ती म्हणजे त्या प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी जो काही समास असेल, जे काही प्रकरण असेल त्यामध्ये ते आपल्या संप्रदायातले सगळ्यांचे नावाचा उल्लेख करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करतात. याचा अर्थ त्यांची पुण्यतिथी आपण सर्वांनी साजरी करावी. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे या 16 समासामध्ये स्पष्टपणे 4 प्रकारे निरूपण केलेलं आहे. आपल्या दासबोधामध्ये दशकपाल समास 7, 8, 9 आणि 10 बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांची लक्षणं सांगितलेली आहेत मंत्राच्या दशकामध्ये, 5व्या दशकामध्ये. तसं याने या ठिकाणी या 16 समासापैकी 1 ते 5 हे जे 5 समास आहेत त्यामध्ये साधकाची पूर्वतयारी कशी असावी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर समास 6 ते 10 साधकाने कशा प्रकारे वागलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभराचा दिनक्रम जो आहे तो या 6 ते 10 या समासामध्ये दिलेला आहे. त्यानंतर 11, 12, 13, 14 हे 4 समास जे आहेत त्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थकता झाली का, माझं जीवन कृतार्थ झालं का आणि ते कसं होईल याचं वर्णन यामध्ये करून दिलेलं आहे. आता 15वा समास जो आहे त्यामध्ये सर्वसामान्य उपदेश आहे. जसा ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक दशकांमध्ये अनेक प्रकारे समर्थाने उपदेश केलेला आहे, पण काही ठिकाणी वेगळ्या प्रकारे सर्वसामान्य असा उपदेश केला. तसं या ठिकाणी 15व्या समासामध्ये उपदेश केला. आता शेवटचा 16वा समास जो आहे त्यामध्ये आत्माराम महाराजांनी स्वतःची परंपरा सांगितलेली आहे. मगाशी जो आपण त्रयोदशाक्षरी मंत्र म्हटला, आत्मा, राम, शिव, कल्याण, रामदास या प्रत्येकाच्या पुण्यतिथीचा उल्लेख या ग्रंथामध्ये 16व्या म्हणजे शेवटच्या समासामध्ये केलेला आहे. आता या ग्रंथातल्या जे वैशिष्ट्य आहे
ते वैशिष्ट्य आपण हळूहळू पाहूया. आणि हे सगळं पाहत असताना, कारण हा ग्रंथ जरी लहान असला तरी त्याचं विवेचन फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार आपण जो ग्रहण करायचा आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. मला वाटतं प्रत्येकाच्याकडे हा ग्रंथ असावा. प्रत्येकाने आग्रहाने हा ग्रंथ मागवून घ्यावा. धुळे येथे तो उपलब्ध आहे. त्याची किंमतसुद्धा काही फार जास्त नाही. ₹50 केवळ किंमत असणारा हा ग्रंथ आहे. पण साधकाने कशाप्रकारे आपलं दिनक्रमा करावी, दिन कसा असावा, वेळ कसा घालवावा समर्थांच्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये आणि आपल्या सद्गुरूंचं सान्निध्य आपल्याला 24 तास कसं प्राप्त होईल त्याचं खूप छान प्रकारचं विवेचन या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. अरे दुर्लभ प्राप्तीचा हा नरदेह, आयुष्य मोलाचे स्वल्पचे आहे. जाणितल्या येथे परमार्थ सोय जन्म सार्थक होत असे. दुर्लभ प्राप्तीचा हा नरदेह म्हणजे कितीतरी जन्मानंतर, कितीतरी योनींमध्ये जन्म आणि मरण यामध्ये अडकल्यानंतर हा एवढा सुंदर असा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि आयुष्य मोलाचे स्वल्पचे आहे. आता आपलं आयुष्य स्वल्प आहे. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचं दिलेलं आहे. पण सगळं जर आपण कालगणना जर पाहिली तर आता हे 28वं कलियुग आहे. एक कलियुग म्हणजे 4,32,000. 4 चतुर्युग म्हणजे किती आणि हे 28 म्हणजे किती झाले, हा सगळा हिशेब केला तर कॉम्प्युटरसुद्धा कमी पडेल. पण त्याची गणना पूर्णपणे आपल्या ह्या सनातन धर्मामध्ये झालेली आहे. आणि अशा आपल्या धर्मामध्ये आपला जन्म झाला, किंबहुना भारतामध्ये जन्म झाला. संत परंपरेचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण जो आहे तो आपण आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी खर्च केला पाहिजे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे निवून घाली, जेथले तेथे. तर आपलं जर कल्याण करायचं असेल तर अशा सद्गुरूंची भेट आपल्याला झाली पाहिजे. आता सद्गुरूंच्याबद्दलसुद्धा त्याने खूप चांगलं असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. विश्वासी विरक्तू गुरुदास्य आरतू, संसारविषयी न होय आसक्तू. आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये समास दशक 5 आणि समास 3 शिष्य लक्षणं दिले. सगळ्यात मोठा 104 ओव्या असणारा हा समास आहे. या ठिकाणी आत्माराम महाराजांनी त्याही पुढे जाऊन एका ओवीमध्ये या सगळ्या लक्षणाचा समावेश केला आहे. विश्वासी विरक्तू गुरुदास्य आरतू म्हणजे त्या सगळ्यांचा जो काय म्हणतात आपल्या सार जे आहे ते थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलं. 4 लक्षणामध्ये शिष्याच्या ठिकाणी विश्वास पूर्ण पाहिजे, वैराग्य पाहिजे, गुरुदास्याविषयी आतुरता पाहिजे आणि अनासक्ती पाहिजे. ही 4 लक्षणं त्यांना महत्त्वाची वाटले. आता नानासाहेब देव त्याच्या जोडीला अजून एक गुण त्या ठिकाणी देतात आणि तो म्हणजे प्रयत्न. आता या सगळ्यांचा विश्वास, वैराग्य, गुरुदास्याची आतुरता आणि अनासक्ती आणि प्रयत्न हे 5 गुण असतील तर मग सद्गुरूच्या वचनावर विश्वास असला पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणे वागण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि या संसाराविषयी वैराग्य आपल्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि गुरुदास्य करण्यासाठी आतुरता पाहिजे. माझ्या सद्गुरूची माझी भेट केव्हा होईल अशी आतुरता ती जोपर्यंत माझ्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत सद्गुरूंची भेट होणं शक्यच नाही. जोपर्यंत आपली पूर्वतयारी होत नाही तोपर्यंत त्यांची भेट कशी होऊ. त्यामुळे सद्गुरू मिळणे एका दृष्टीने सोपे आहे. नानासाहेब देव या प्रस्तावनेमध्ये म्हणतात, सद्गुरू मिळणे एक वेळ सोपे आहे पण आपण सशिष्य होणे हे फारच अवघड आहे. अगदी अंडरलाईन करण्यासारखं हे वाक्य आहे की सद्गुरू मिळणं सोपं आहे. आपली तयारी झाल्यानंतर आपल्याला अनुग्रह करण्यासाठी देण्यासाठी आपले सद्गुरू आपल्या ठिकाणी सहजपणे येतील. आमचे दत्त संप्रदायाचे नाना महाराज तराणेकर यांचं चरित्र आपण जर वाचलं, मार्तंड महिमा, सद्गुरूंच्या भेटीची तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. त्या इंदोरमध्ये असताना त्या देवघरामध्ये सगळे दारं खिडक्या बंद आहेत आणि आतमध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे. समोर सद्गुरूंसाठी एक पाठसुद्धा मांडलेला आहे, रांगोळी काढलेली आहे आणि प्रत्येक पारायण गुरुचरित्राचं सप्ताह होईपर्यंत ते वाट पाहतात, माझे सद्गुरू या ठिकाणी केव्हा येतील, मला केव्हा अनुग्रह देतील. 1 पारायण झालं, 2 झालं, असे 7 पारायण झाले आणि तेव्हा ते दारं खिडक्या बंद असताना प्रत्यक्ष वासुदेवानंद सरस्वती त्या ठिकाणी त्या पाटावर प्रगट झाले. म्हणजे
आपण सत्शिष्य होणं फार अवघड आहे. अशा संतांचे चरित्र वाचले की मी या गुरुचा शिष्य आहे, मी त्या गुरुचा शिष्य आहे, असा नुसता अभिमान बाळगणं हा हळूहळू कमी होईल. जनाचे उणे दिसता लाज कोणा, जनी दास दिसे तुझा दैन्य वाणा. मी दासबोधाचा अभ्यासाचे आहे, मी रोज दासबोध असतो, मी सगळं करतो, हे सगळं आहे, हे बरोबर आहे. पण त्याबरोबर माझ्या वागण्यात कुठलीही चूक होणार नाही. आणि माझ्याकडून चूक झाली तर माझ्या गुरूंना, माझ्या सद्गुरूंना कमीपणा येणार आहे, याची अखंड जाणीव ठेवून मी त्याप्रमाणे वागत गेलो तर मला कोणतं कैवल्यपद प्राप्त होईल, हे या ठिकाणी सहजपणे सांगितलेलं आहे. आता पुढे ते म्हणतात यामध्ये, सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी तर झाली. ही जोडी कशी आहे, ती जन्मोजन्मीची जोडी आहे, ती तशीच पुढे पुढे चालत राहणार, गुरु शिष्य. आणि म्हणून गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आता गुरु सेवा करण्याची, तर सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची भेट आपली केव्हा होती? स्वतः श्री स्वामी विवेकानंदांचा विचार केला तर विवेकानंदाच्या तरुण वयामध्ये आणि रामकृष्ण परमहंसाच्या शेवटच्या 4-5 वर्षामध्ये, 1880मध्ये ते गेले. 1881मध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट झाली. म्हणजे 46 वर्ष भेट नाही झाली, पण त्या शेवटच्या 5 वर्षामध्ये भेट झाली आणि रामकृष्ण परमहंसांनी त्यांना अनुग्रह दिला. आता त्यांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना ते 4-5 वर्षच लाभलं असेल. तसंच आपलंसुद्धा होतं. आपलीसुद्धा आपल्या सद्गुरूंची भेट जी आहे प्रत्यक्षामध्ये, ही फार कमी काळासाठी होत असते. पण जेव्हा सद्गुरू आपल्या देहामध्ये नाहीत, तेव्हा त्यांची सेवा कशी करावी हे सांगणारा हा ग्रंथ रामदास मंत्रक्रमसार आहे. तो जरूर सगळ्यांनी वाचावा आणि त्याप्रमाणे आपलं आचरण, त्याप्रमाणे आपले विचार बदलले पाहिजेत. आणि इतकं सामर्थ्य या आत्माराम महाराजांच्या दोन्ही ग्रंथामध्ये आहेच. ते 4 प्रकारची सेवा सांगतात: अंगसेवा, स्थानसेवा, भावसेवा आणि आत्मसेवा. हा जो विचार आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि याच ठिकाणी आपली सर्वसाधारणपणे चूक होते. आता ती चूक कशी होते? स्वामी विवेकानंद म्हणतात, एखाद्या संप्रदायातला जन्म ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, पण त्या संप्रदायातला मृत्यू ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. हे वाक्य जे आहे ते जरा सखोलपणे त्यावर चिंतन आपण केलं पाहिजे. त्या संप्रदायातला जन्म म्हणजे माझा जन्म या संप्रदायामध्ये झाला, मी त्या संप्रदायाचा अनुग्रहित आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या संप्रदायातला मृत्यू म्हणजे काय, की हा संप्रदाय श्रेष्ठ आणि इतर संप्रदाय हे माझे नाहीत, माझ्या सद्गुरूंचा संप्रदाय हा वेगळा आहे आणि तो काही वेगळा आहे, तोच अभिमान मला असेल तर सगळ्या ठिकाणी सद्गुरू रूप ते निश्चळ जाणार नाही. याची सोय कशी होईल? कारण माझ्या सद्गुरूंच्या रूपामध्येच मी सद्गुरूंना पाहत असेल तर तेच सद्गुरू आज 400-300 वर्षानंतर दुसऱ्याकडून मला काही चांगल्या गोष्टी शिकवत असतील तर मी त्यांच्या ठिकाणी जाऊन श्रवण करणं हे माझं खरं म्हणजे क्रमप्राप्त आहे. पण मी त्यांच्यामध्ये सुद्धा भेद करतो. मग अशी ही अंगसेवा ते असेपर्यंत मला करता येणार आहे, पण ते नसताना मी अशी अंगसेवा कशी करावी? स्थानसेवा याच्याबद्दलसुद्धाचं विवेचन या ग्रंथामध्ये खूप छान प्रकारे दिलेलं आहे. अंगसेवा आपल्या लक्षात आली की ते असेपर्यंत आपण त्यांची सेवा करू शकतो. या ग्रंथामध्ये अजून एक छान ओवी दिली: समाधी पादुका की प्रसादाते, प्रत्यक्ष गुरुची मानिजे त्याते. 16व्या समासामध्ये ही 40वी ओवी आहे या ग्रंथामध्ये. रामदास मंत्रक्रमसार. समाधी पादुका की प्रसादाते, प्रत्यक्ष गुरुची मानिजे त्याते. आपण देवदर्शनाला जातो, आपण सद्गुरूंच्या दर्शनाला जातो, आपण श्री क्षेत्र सज्जनगडावर जातो. तिथे गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर ते पुजारी, तिथले जे रामदासी असतील, सेवेकरी असतील, ते आपल्या हातावर काही ना काही प्रसाद रूपाने ठेवतात. तो खाण्याचा प्रसाद असेल तर आपण ताबडतोब खातो. त्याने फुलं दिलं, तुळस दिली तर ते आपण आपल्याजवळ ठेवतो, आपल्या मस्तकी धारण करतो, मस्तकी लावतो आणि नमस्कार करतो. पण पुढे त्याचं काय होतं याचं मात्र सांगणं फार अवघड आहे आणि ते सांगण्यापेक्षा तो अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल. त्यामुळे अशा दर्शनाला जात असताना तिथून जे काय मिळेल, मग ते त्या समाधीवरचं गंध असेल, ते त्या समाधीवरचं पुष्प असेल किंवा काही जरी त्याने दिलेलं असेल तर ते एका डब्बीत आपण सुरक्षित ठेवावं, असं सांगणारा हा एकच ग्रंथ माझ्या वाचनामध्ये आला आहे. आता ते करायचं काय? मग तो प्रवास पूर्ण झाला, सगळं दर्शन करून आलं. आमचे निळोबा महाराज जे आहेत संत, ते म्हणतात, यात्रा केलियाचे खूण नाही पालटले अवगुण. म्हणजे ते अजून 2 स्टेप
पुढेच आहेत. सगळी यात्रा केली, सगळं केलं, पण आपल्यातले अवगुणच गेलं नाही, तर मग त्या यात्रेचा उपयोग काय? अशा सगळ्या ग्रंथांचा अभ्यास असेल तर आत्माराम महाराज या ग्रंथात म्हणतात की तुम्हाला जे तीर्थ, गंध, पुष्प त्या ठिकाणाहून मिळालं असेल आपल्या सद्गुरूच्या स्थानाहून, त्याचं घरी आल्यानंतर एक ताईत करा आणि ते ताईत आपल्या गळ्यामध्ये धारण करा किंवा एका लहानशा डब्बीमध्ये त्या सगळ्या वस्तू ठेवा आणि रोज त्याची पूजा करीत जा. सतीबाई शहापूरकर यांचं आपण नाव समर्थांच्या चरित्रात ऐकलेलं असेल. शहापूरच्या मारुतीचं दर्शन आपण घ्यावं. त्या ठिकाणी मुद्दाम या घटनेचा आपण विचार करावा, त्याची आठवण काढावी. सतीबाईंना समर्थांनी जाताना आपल्या झोळीतून एक मारुती काढून दिला होता. या मारुतीचं रोज दर्शन घ्या, त्याचं तीर्थ म्हणजेच माझं तीर्थ आहे, अशा तऱ्हेने ते दिलं. आता जेव्हा हे मी वाचलं तेव्हा शहापूरच्या पारायणासाठी मी जेव्हा गेलो त्यानंतर मला असं वाटलं की अरे असं आपल्यालासुद्धा काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. आणि ते मला कसं प्राप्त होईल ही तळमळ लागली. तिथून आल्यानंतर मग जेव्हा सगळ्या मठांमध्ये 61 मठांमध्ये पारायणासाठी जाणं झालं तेव्हा त्यामधला माझा एक मठ होता तो आमच्या गजानन महाराजांच्या शेगावचा. त्या शेगावला माझं एक पारायण झालं. त्या पारायणामध्ये 3 दिवसामध्ये ग्रंथराज दासबोधाचं पारायण आणि त्याचबरोबर गजानन विजय ग्रंथाचं पारायण मी केलं. जेव्हा तिथे पारायण करत होतो तेव्हा सगळे लोक पाहत होते. सगळ्यांच्याकडे गजानन विजय ग्रंथ होता, माझ्याकडे गजानन विजय ग्रंथ होता आणि शिवाय दासबोधसुद्धा. आता ते पारायण झाल्यानंतर जे काय थोडीफार देणगी मी त्या ठिकाणी दिली असेल त्याच्याबद्दल मला त्या ठिकाणाहून चांदीच्या पादुका मिळाल्या. आता हे उदाहरण मी का सांगतो आहे, कारण त्याच गजानन महाराजांनी बाळापूरच्या बाळकृष्ण रामदास यांना दासनवमीच्या दिवशी समर्थांच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं. आणि म्हणून आपले सद्गुरू आपल्यासाठी इतक्या सोयी करून ठेवतात, पण आपण करंटे असल्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाही. त्यामुळे ती डब्बी तेव्हापासून माझ्याकडे ती आहे, ती आमच्या पूजेमध्ये आहे. रोज तिचं दर्शन घेतो, रोज तिचं तीर्थ आम्ही घेत असतो. आता ही सद्गुरूंची सेवा झाली. समाधी पादुका की प्रसादा ते प्रत्यक्ष गुरुची मानली जाते. आता सद्गुरू नाहीत, मग आता आपण त्यांची सेवा कशी करावी? म्हणून आत्माराम महाराज याच ग्रंथामध्ये दुसरी सेवा सांगतात, ती म्हणजे स्थानसेवा. आता स्थानसेवा म्हणजे आता माझे सद्गुरू समर्थ आहेत, मग समर्थ भारतामध्ये कुठे कुठे गेले, कुठे कुठे त्यांचं वास्तव्य झालं, त्यांनी कोणते मठ स्थापन केले, ते प्रत्येक मठ हे मला सद्गुरूच्या ठिकाणीच वाटलं पाहिजे. सज्जनगडावर गेल्यानंतर ते मला खूप समाधान मिळतं. ते समाधान मी अनेक मठांमध्ये अनुभवलं पाहिजे आणि अनुभवलं आहे. आणि असं मी करत गेलो तर अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. माझे सद्गुरू सगळीकडे आहेत, ती माझी स्थानसेवा होईल. म्हणून सद्गुरू ज्या ज्या ठिकाणी गेले ते सगळे ठिकाणं, समर्थांचे सगळे मठ, जन्मस्थान असेल, जामसमर्थ असेल, त्याच्यानंतर अखिल भारतभूमी आहे, त्यानंतर तीर्थक्षेत्र आहेत, 11 मूर्तीचे स्थानं आहेत, हे सगळे जे आहेत, मसूर, शहापूर, चरेगाव, लहान का गाव असे ना, त्या प्रत्येक गावामध्ये मला माझ्या सद्गुरूंचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. आता ही स्थानसेवा आहेत. माझे सद्गुरू आता देहामध्ये राहील, मग आता त्या ठिकाणी मी सेवा कशी करायची? मग ते स्थान मी अत्यंत रमणीय असं केलं पाहिजे. त्या ठिकाणी वृक्षारोपण असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या बॅगमधलं कुठलाही कचरा मी टाकणार नाही, ही साधी गोष्टसुद्धा आपल्याला समजावून सांगावी लागते. एवढं आपलं दुर्भाग्य आहे. त्यामुळे कुठल्याही स्थानाचं पावित्र्य राखणं हे त्या संप्रदायाचं किंवा त्या शिष्याचंच काम आहे. आणि माझे सद्गुरू जर असे सर्वव्यापी असतील तर प्रत्येक ठिकाणी मी हे सगळे नियम पाळलेच पाहिजे. जे मठ जीर्ण झालेले आहेत त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मी योजना आखली पाहिजे. आता प्रामुख्याने या ठिकाणी आपण विचार करूया ते शिवराम स्वामींच्या आपचंद मठाचा, ज्यांची पुण्यतिथी आता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला आहे, 300वी पुण्यतिथी. आता त्या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं पाहिजे. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. नुसत्या ओळ्या पाठ असणं ती बुद्धीचं लक्षण झालं, पण त्याप्रमाणे वागणं हे शिष्याचं लक्षण आहे. आणि मग आपण त्या ठिकाणचा जीर्णोद्धार कसा करावा?
आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात आणि सगळेच संत सांगतात, आपल्याला मिळणारी जी काही मिळकत असेल त्याचा काही भाग आपण वेगळा काढून ठेवावा, तो दुसऱ्यासाठी खर्च करावा, तो इतर मठांसाठी खर्च करावा आणि ते करणं म्हणजे आपल्या जे काही मिळकत असेल त्यामध्ये पावित्र्य आणण्यासारखं आहे. ते स्थानं आपण रमणीय केले पाहिजे. आता या मठाचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्या मठपतींनी रामस्वामी म्हणून त्या ठिकाणी मठपती आहेत, तिथेसुद्धा मी 4-5 दिवस होतो. अत्यंत अवघड अशा परिस्थितीतला मठ आहे. या मठांबद्दल बोलत गेलो तर मला 1 तास तर अगदी नक्कीच कमी पडणार आहे, म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये आणि घाईघाईमध्येच बोलत आहे. मग समर्थांचं विश्रांतीस्थान सज्जनगड असो, जन्मस्थान जाम समर्थ असो, अगदी तो आनंदी नदी कुठे असा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्याचं उत्तर मला देता आलं पाहिजे. आणि मग अशा ठिकाणचा जीर्णोद्धार करणं ही माझी स्थानसेवा आहे. मग माझे गुरु म्हणजे रामदास स्वामी, माझे गुरु म्हणजे आत्माराम महाराज नाही, हा भाव माझ्यातला निघून गेला पाहिजे. तेच गुरु सगळीकडे नटलेले आहेत हे लक्षात आले पाहिजे. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाणं, गुरुसे आले अपारपण, जगत संपूर्ण गुरु दिसे. आता नाथषष्ठीचा दिवस आहे. आता 2 दिवसापूर्वी तुकाराम बीज झाली. आज पंचमीचा दिवस आहे, तुका माहीचा जन्मदिवस आहे आणि उद्या नाथषष्ठीचा दिवस आहे. हे सगळे दिवस आपल्या दृष्टीने, मी एक रामदासी आहे म्हणून माझ्या दृष्टीने नाथषष्ठीचं महत्त्व काय हे मला समजलं पाहिजे. आणि यासाठी तेजोनिधी श्रेष्ठ नावाचं जे चरित्र आहे आमच्या श्रेष्ठ गंगाधर स्वामींचं, ते मी वाचलं पाहिजे. आणि असं मी वाचणार नाही तर हो, आम्ही पण पैठणला गेलो, आम्ही 2 दिवस इथे होतो, छान दर्शन झालं, आपण त्यांना विसरून गेलो, असं होऊ नये. ज्या श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी त्या ठिकाणी जाऊन ती कावड आणली, 3 दिवसामध्ये ती कावड जी टाकली, त्यामध्ये ती कावड आणि तो हौद भरून गेला. त्यानंतर एकनाथ महाराजांचे चिरंजीव यांनी त्यांचा सत्कार केला आणि मग जेव्हा ते कावड भरली तेव्हा यांच्या मनामध्ये आलं की आता आपलं पण जीवन आता संपत आहे, संपुष्टात येत आहे, आता आपले पण जाण्याचे दिवस आले. हे श्रेष्ठाने जाणलं आणि श्रेष्ठाने दहीफळ खंडारे नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी आपला देह ठेवला. आता हे गाव तसं दुर्लक्षित आहे आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने. त्या ठिकाणी फक्त समोर एक बोर्ड आहे, मध्ये समाधी आहे आणि आमचे नारायणराव पोखरकर गुरुजी, त्यांचा मुलगा रामदास पोखरकर, त्यांची आई, हे सगळे 3-4 जण त्या ठिकाणी राहतात. पण तिथे अजून सोय झाली पाहिजे. सज्जनगडावर गेल्यावर खूप सोयी आहेत आणि सगळ्या सोयीबरोबर अजून AC पण येतील, सगळं येईल त्या ठिकाणी. पण ज्या ठिकाणी श्रेष्ठ गंगाधर स्वामींची समाधी आहे त्या ठिकाणी या सोयी नाहीत आणि ते करणं ही स्थानसेवा जी आहे ती मला कशी करता येईल हे समजण्यासाठी अशा ग्रंथाचं वाचन आपण केलं पाहिजे. आता पुढे येतं भावसेवा. भावसेवा म्हणजे काय? सद्गुरूच्या चरणाशिवाय अन्य आश्रय नाही, अन्य आश्रयो त्याग. हा नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये अन्य आश्रय त्याग, अन्य आश्रयांचा त्याग करावा, एका सद्गुरूशिवाय दुसरा कशाचाही ध्यास नसावा. म्हणून आम्ही रामदास श्री रामचरणी आमचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश आणि काचे कास न धरी. आणि मग आपण काय करावं? आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचं चिंतन करावं. त्या परंपरेमध्ये जेवढे म्हणून मठपती झाले, त्यांचे जेवढे म्हणून शिष्य आहेत, त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा, ते ग्रंथ मिळवावे. जसं हा रामदास पंथक्रमासार तो छापला जावा यासाठी भरपूर आग्रह मी धरला. ही समर्थांची प्रेरणा, त्यांनी मला सांगितलं म्हणून मी हे ते केलं. आणि त्याप्रमाणे सद्गुरू तेजक सभा धुळे यांनी तो ग्रंथ आत्ता छापलासुद्धा आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग सगळ्यांना होत आहे. याला म्हणायचं भावसेवा. त्यांच्या लीला, कथा, प्रताप वर्णावा आपल्या सद्गुरूंच्या आणि शिष्य प्रशिष्यांचे ग्रंथ मिळावे. 61 पारणामध्ये 10वं पारण माझं जे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये झालं, अमृतेश्वराचं मंदिर, त्या गावातल्या लोकांनाही माहीत नाही हे अमृतेश्वराचं मंदिर म्हणजे रामदासी परंपरेमधला हा मठ आहे. आत्माराम महाराजांच्या एकेळीच्या परंपरेमधला हा मठ आहे. पण त्या ठिकाणी पारायण केल्यामुळे मला त्या ठिकाणी ग्रंथ मिळाला, त्याचं नाव सद्गुरू ज्ञानप्रकाश. आता 10व्या पारणाला मिळालेला ग्रंथ आणि आज माझी ही सगळी पारायण होऊनसुद्धा 7-8 वर्ष झाली, पण तो ग्रंथ वाचणं अजून तरी माझ्याकडून झालं नाही. आता त्याचं कारण हे बाकीच्या ग्रंथांच्या वाचनामुळे तसा मला वेळ मिळाला नाही, पण तो निश्चितपणे मी वाचणार आहे. आणि मी जे वाचलं
जो मी अनुभव घेतला, जो मी आनंद घेतला, तो आनंद मला निश्चितपणे इतरांना सांगायला पाहिजे. अमक्या दुकानात खूप छान साड्या आहेत हे जसं आपण सांगतो सगळ्या भगिनींना, तसंच आपण ज्या संप्रदायाचे आहोत त्या संप्रदायाचे ग्रंथ ज्या ज्या ठिकाणी आहेत, जसं आषाढी कार्तिकी भक्त जेणे येती, आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाणं हा सगळ्यांचा एक परिपाठ आहे. तसं आपण रामदासी म्हणून दरवर्षी निदान मी 2 मठांचा अभ्यास करेन, 2 मठामध्ये प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेईन, असा आपण संकल्प करूया. असे संकल्प केले तर आपली जी पातळी आहे, शिष्य म्हणून जी पातळी आहे ती अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या सद्गुरूंना आपण किती अनन्यतेने त्यांची सेवा करतो हे त्यांच्या जेव्हा लक्षात येतील तेव्हा ते आपल्यासाठी सगळ्या मार्ग मोकळे करून ठेवतील. आणि हा अनुभव जो आहे तो सगळ्यांना सांगावा. आणि चौथी सेवा या ठिकाणी दिली ती म्हणजे आत्मसेवा. आता आत्मसेवा म्हणजे काय? श्री गुरुचरणी अति आदरेने लपावे, त्यानंतर तद्रूप होऊन जावे. म्हणजे माझ्या सद्गुरूंचं रूप म्हणजे त्यांच्यामध्ये मी स्वतःला सामील करावं. आत्मनिवेदन भक्ती जी आहे ती ही आहे. श्रेष्ठ प्रतीची ही सोय आहे. गुरु शुश्रूषी जो निष्ठावंत, सर्वही सिद्धी बोळती तया ते, संकट न पडेचे भक्त राज याते, तो वर्ते उदास सर्वदा. भक्त असेल तर हे सगळे गुण असले पाहिजे. गुरु शुश्रूषी जो निष्ठावंत, गुरुसाठी मी निष्ठावंत, ती निष्ठा माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तसा मी प्रयत्न केला पाहिजे. आणि असं झालं तर सर्वही सिद्धी बोळती तया ते. आम्ही ते इतक्या वर्षापासून नाम घेतो पण आम्हाला कुठलाही प्रकार किंवा कुठलाही डोळ्यासमोर साधा प्रकाशसुद्धा नाही दिसला. म्हणजे अजून आमचं नाम तेवढं आतमध्ये शिरलं नाही. म्हणजे आपण फक्त वाट पाहत होतो. सिद्धी बुद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. म्हणजे सगळ्या ग्रंथांमधून आपल्या साधकांना अनेक प्रकारचे मार्गदर्शन सगळ्यांनी केलेलं आहे. यावरून एखाद्याला असं वाटायचं की आरंभ वाटला तितकाच हा संप्रदाय कठीण नाही. एखाद्या संप्रदायाचा अनुग्रह घेणं तो फार कठीण आहे असं नाही. काय ते काय सोपं आहे. तिथं जायचं. अनुग्रह जेव्हा मी घेतला, गडावर घेतला, अनुग्रह घ्यायचा हे खूप वर्षापासून मनात होतं. आणि सकाळी उठल्यावर स्नान करायचं, समाधीचं दर्शन घ्यायचं, त्यावेळेस मनात आलं नाही आपण अनुग्रह घेतला पाहिजे. मग आता काय करायचं? जाता जाता मग तिथेच माळ घेतली. तिथेच ते 4 काय दाणे असतात, ते गोड दाणे असतात, ते दाणे घेतले, ते पाकीट आणि माळ घेतली आणि जाऊन तिथे भेटलो. सकाळी माझा अनुग्रह झाला. आणि तो अनुग्रह झाल्यानंतर मग असं वाटलं की अरे खूप सोपं आहे. तर अनुग्रह घेणं किती सोपं आहे. प्रत्येकाला तसं वाटतं. हो आम्ही पण अनुग्रह घेतला, असे हो आम्ही पण अनुग्रह घेतला असे म्हणणारे खूप लोक मी पाहिले. पण त्या सगळ्यांच्याकडे तुम्ही अनुग्रह घेतला ना, मग तुम्ही हे असं अभक्षभक्षण का करता? नाही, तो अनुग्रह घेतला आम्ही, आमच्या गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे घेतला. अरे पण गुरूंनी हे पण सांगितलं तुला की आपल्या धर्माला जे अनुकूल आहे, धर्माने जे सांगितलेलं आहे ते आपण पाळलं पाहिजे, तरच आपण खरे शिष्य. त्यामुळे शिष्य पुष्कळ झाले, पण त्या शिष्याच्या ठिकाणी जी नम्रता पाहिजे, जे काही आर्तता पाहिजे, ती आर्तता दिसत नाही. त्यामुळे संप्रदाय किती मोठा आहे किती नाही हे त्या शिष्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. आणि तसं तन मन धन सर्वस्व श्रीचरणी आपण अर्पण केलं पाहिजे. गुरु व दैवा पंथ कठीण, तन मन धनाचे कीजे अर्पण. म्हणजे शिष्य होणे सोपे आहे. शिष्य होतो असं मी म्हणणं फार सोपं आहे. मी अनुग्रह घेतो म्हणणं पण सोपं आहे. पण अनुग्रह घेतल्यानंतर त्यातील जे नियम आहेत त्याप्रमाणे वागणं फार अवघड आहे. साधी गोष्ट, रोज सूर्याचं दर्शन घ्या. काय ती ओवी आहे समर्थांची, त्या ओवीप्रमाणे सकळ दोषांचा परिहार करिता सूर्याचा नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. शेवटची ओवी आहे सूर्यस्तवनामध्ये. तर रोज सूर्याचं दर्शन घेणं एवढं जरी आपण पाळलं तरी पण पुष्कळ काही केल्यासारखं होतं. आम्ही जी काही पदयात्रा केली समर्थांच्या चतुःशताब्दीनिमित्त, त्यावेळेस आमचा मुक्काम एका ठिकाणी होता. ते गाव म्हणजे आपलं बदनापूर. त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये, आता मीच प्राध्यापक असल्यामुळे त्या कॉलेजमध्ये आमची सोय केली होती. तिथे आम्ही ज्यांच्या घरी उतरलो ते ग्रस्त मागील 40 वर्षापासून रोज सकाळ संध्याकाळ सूर्यदर्शन घेत होते. करिता सूर्याचे नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर.
आता असा ज्यांचा अनुभव आहे त्यांची माझी भेट झाली, ही माझ्या सद्गुरूंच्या कृपेने झाली. पण आता मी पण तसंच सूर्यदर्शन घेतलं पाहिजे, हा या विचारांचा उदय माझ्यामध्ये झाला, तर मी काहीतरी सत्शिष्य होण्याची सोय आहे. आणि म्हणून गुरु वदे बा पंथ कठीण तनुमन धनाने कीजे अर्पण. आणि अरे शिष्या तनुमन धन केलेसी नेमाने श्रीरामार्पण. मी माझे न म्हणता नातोळून मान संप्रदाय क्रम उदिमी निर्वी पहा. आता त्यासाठी मग काही काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या सगळ्या या ग्रंथामध्ये आहेत आणि खूप सुंदर असा ग्रंथ आहे. माझं तर म्हणणं आहे की या ग्रंथाचं वाचन प्रत्येकाने केला, हजारोच्या संख्येने हा ग्रंथ वाचला पाहिजे. इतका सोपा आणि लहान असा ग्रंथ आहे, पण त्यामधनं जे अर्थ घ्यायचे आहेत ते अर्थ खूप वेगळ्या आणि चांगल्या प्रकारचे आहेत. तनो वागवी जपादी नमन साधनी. शरीराने नामजप आपण केला पाहिजे. मनास मिळवी अखंड ध्याने. तन मन आणि धन, आत्ताच आपण वाचलं की नाही, तनु मनो धनाचे की जे अर्पण. चौथ्या समासात 22वी ओळी या ग्रंथात आहे. तर तनु शरीराचं काय करायचं? तनु वागवी जपादी नमन साधनी. आता जप करा. आता सध्या या आत्माराम महाराजांच्या एकेहळी मठाचा जप सुरू आहे. महाशिवरात्रीपासून ते रामनवमीपर्यंत हा जप आहे. आणि रामनवमी झाली की दुसऱ्या दिवशी दशमीला आपला जपाची संख्या म्हणजे माळांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला कळवायची आहे. तर आपण तो जप केला पाहिजे. आमच्या काय आचार्य किशोरजी व्यास यांनी एक संकल्पना मांडली. ते अयोध्येतल्या राम मंदिरात रामललाची स्थापना होण्याच्या 1 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्याने तिथे संकल्प केला 100 कोटी हनुमान चालिसाचे पाठ करण्याचा. त्याप्रमाणे एक ॲप पण तयार केलं. रोज आपण त्या ॲप जर डाउनलोड केलं तर रोज आपण हनुमान चालिसा किती वेळेस म्हणतो ते त्यामध्ये आपण टाकू शकता. आता जेव्हा मी त्यामध्ये जॉईन झालो तेव्हा काहीतरी 1-1.5 कोटीचा जप झाला होता. आणि आजची संख्या ती 20 कोटी 8 लाखाची आहे. म्हणजे या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये फक्त 20 कोटीचा जप आपण करू शकलो. या ठिकाणी मला सांगायचं, तनु वागवी जपादी नमन साधनी. हे जर खरं असेल, हे जर आपल्याला समजलं असेल, हे जर मनापासून आपल्यामध्ये ते बिंबलेलं असेल, तर हनुमान चालिसाचा जप किंवा हनुमान चालिसाचे पाठ रोज मी केले पाहिजे. पूर्ण भारतामध्ये 100 कोटी जर हिंदू असतील, त्या 100 कोटींनी 5 मिनिटासाठी जरी हे म्हटलं तर 100 कोटी एका दिवसातच होतात. मग इतकी 3 वर्ष झाले, 2.5-3 वर्ष, तर मग ही संख्या फक्त 20 कोटीवर का, याचा विचार करावा. म्हणून प्रत्येक साधकाने जो बदल करायचा तो माझ्यापासून मी सुरुवात केलं पाहिजे. आणि ती बदल करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे मी लक्षात घेतलं पाहिजे. इतरांनी ते केलं पाहिजे हे सांगणं फार सोपं आहे, पण मी ते केलं पाहिजे. माझ्याशिवाय कोणीही करणार नाही हे सुद्धा पाहिजे. आणि म्हणून न चुकता ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या पाहिजे. अनेक प्रवचनं कीर्तनं होतात, 50-50 हजारांनी लोक ते श्रवण करतात. भागवत सप्ताह असेल, कुठलेही सप्ताह असतील, त्या ठिकाणी एकदा जरी हनुमान चालिसा म्हणली तर एका पठणाने त्या ठिकाणी 50-60 हजाराचे हनुमान चालिसाचे पाठ होऊ शकतात. पण हे असं ते कीर्तनकार करत नाही, ते प्रवचनकार करत नाही, आणि ते भक्त मंडळी जे ऐकतात ते सुद्धा करत नाही. म्हणून ही संख्या आपली कमी पडते. आणि त्यामुळे संख्येचं बळ जे आहे, ते पाठाचं बळ जे आहे, की प्रत्यक्ष जप होता 13 कोटी, प्रत्यक्ष भेटेल जगजेठी. 13 कोटीचा जप झाला की प्रत्यक्ष रामरायाची भेट होईल, असा सांगणारा आपला संप्रदाय आहे. समर्थ रामदास स्वामी, त्यांचे मोठे बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी, त्यांचे वडील सूर्याजी पंत, या सगळ्यांना प्रत्यक्ष रामरायांनी दर्शन देऊन अनुग्रह दिलेला आहे. हे सांगताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. पण निरूपणे हे सदृती होते, स्थळ जाग होता सवेच जाते. काय करू रे क्रिया गणिता, तुझवीन रामा मध कंठवे. समर्थांचा प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे. हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही, पटणार नाही, तोपर्यंत मी सत्शिष्य होणारच नाही, होऊ शकत नाही. हे गुरुवर्या मी दीनपतित, काय होते की निर्णय सुकृत. वरपांग तरी या लौकिकात तुमचा म्हणून सांगत. 14व्या समासातली ही पहिलीच ओळी आहे. हे गुरुवर्या मी दीनपतित. आता इथपण ठीक आहे, मी दीन आहे, पतित आहे, तुझ्या चरणापासून मी दूर गेलो,
त्याचं मला दुःख आहे. आता मला पश्चाताप झालेला आहे, इथपर्यंत ठीक आहे. आणि काय होते की नेणो सुकृत, माझं पूर्वजन्माचं काय सुकृत होतं की तुमची माझी भेट झाली, हे पण चांगलं आहे. पण वरपांग तरी या लौकिकात तुमचा म्हणून सांगतो. वरपांग म्हणजे वरवर आम्ही दरवर्षी सज्जनगडावर गेल्याशिवाय आमचं कामच नाही होत. दरवर्षी आम्ही जातो. त्या भागात गेलो तर आम्ही 1 दिवस का असेना, 1 तास का असेना दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही. हे जेव्हा आपण सगळं मोठ्यापणाने सांगतो, त्याप्रमाणे त्या संप्रदायाप्रमाणे वागणं हे सुद्धा माझंच काम आहे, हे लक्षात येणं. आणि ते लक्षात आलं तर नरदेहाचं सार्थक जे आहे ते झालं असं म्हणावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. ना भी न करी चिंता. आता या सगळ्या गोष्टीची त्याची काळजी तुम्ही करू नका असं म्हणतात. म्हणजे आपल्याला तारक मंत्र देताना ते थोडंसं आश्वासन पण देतात आणि म्हणतात की तरसील तू हा क्रमो साधिता. हा जो क्रम आहे पंथक्रमसार, तो क्रम जर तू साधलास तर तू सहजपणे हा भवसागर तरून जाशील. लहासील सेवांती निजरूप अवचिता. आणि आपली सद्गुरूंची सेवा या 4 प्रकारे जर तू केलीस तर निजरूप तू अवचिता म्हणजे सहजपणे तुला ते प्राप्त होईल असं वरदान मिळालं तरच साधकांनी उठावं असं या ठिकाणी सांगितलं. नानासाहेब देवा प्रस्तावने म्हणतात की हा महावाक्याचा अर्थ जो आहे तो आपण बिंबवून घ्यावा. ज्ञान ध्यान विधी जो आहे तो ऐकावा, तारक मंत्र श्रवण करावा आणि लहासील सेवांती निजरूप अवचिता. आणि मग त्या ठिकाणी समर्थांच्या पाया पडा, आपल्या सद्गुरूंच्या पाया पडा, त्यांचं दर्शन घ्या, दंडवत प्रत्यक्षपणे टाका आणि त्यावेळेस तुम्हाला समाधान झालं तरच त्या ठिकाणी तुम्ही उठा असं म्हणतात. मग आता आपला नित्यक्रम कसा असावा वगैरे अनेक गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. नित्यक्रम म्हणजे साधकाची अवस्था. बद्ध होतो, आता साधक झालो, आता माझी अवस्था कशी असली पाहिजे. विधान सर्व ही समर्थानी वानिले ती ते ठेवून ध्यानी. सप्रेम भावे नेम साधुनी सार्थक जन्माचे करावे. 10व्या समासामध्ये ही ओळ येते. नित्यक्रम साधकाचा कसा असावा. आता या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. नित्यक्रमामध्ये जवळपास 18-19 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. अजून मला वाटतं 15-20 मिनटं आहेत. मला 1 तासाचा वेळ दिला होता, त्यामुळे हे घ्यायला काहीच हरकत नाही. असं वाटतं की हे सगळं करत असताना या ठिकाणी एक ओवी दिली आहे. प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. दासबोधातलीच ओवी, दशक 12 समास 1. आता सगळा महाराष्ट्र तसं पाहिला तर ह्या समर्थ सांप्रदायिकच आहे असं मला वाटतं या ठिकाणी. असं नानासाहेब देव म्हणतात. कळत नकळत सगळे समर्थ सांप्रदायिक आहेत. कारण प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल म्हणजे समर्थांचं ऐकलं नाही म्हणून आपण कष्टी होत आहोत, हे प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. समर्थांनी प्रपंच केला का? त्याने राष्ट्राचा प्रपंच केला. दुसरे बंधू जे होते श्रेष्ठ गंगाधर स्वामी, यांना जो सूर्यनारायणाचा आशीर्वाद होता त्याप्रमाणे ते संसारामध्ये अडकले, संसारामध्ये राहिले, पण त्यांनी कधीही रामरायाचं ध्यान, त्याचं चिंतन कधीही सोडलं नाही. जे दुसरं मी नाव घेतो ते हनुमंत महाराज आमचे वावर हे जे ब्रह्मचैतन्याचेच अवतार होते, ते सुद्धा ते गाव सोडून कुठेही गेले नाहीत. त्यांची जेव्हा तयारी पूर्ण झाली तेव्हा प्रत्यक्ष तुकामाईंनी त्या वावर हिरेसारख्या छोट्या गावात जाऊन तिथलं जे बाणलिंग किंवा पाणलिंग नावाचं जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते ध्यानामध्ये बसलेले असताना तुकामाई प्रगट झाले आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. आज तुकामाईंच्या जन्मदिनी याचं पण स्मरण आपल्याला झालं पाहिजे. म्हणून मी जे म्हणतो आषाढी कार्तिकी भक्तजन येते, हे जसं आहे तसं आपल्या मठांचं दर्शन घेणं, आपल्या मठांच्या जीर्णोद्धारासाठी आपण धडपडणं, आपला पैसा त्यांच्या जीर्णोद्धारासाठी आपण खर्च करणं, आपल्या मठांचं वैभव आपण वाढवणं, हेच आपलं खरं कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाहिजे, काही सोडायची गरज नाही. न जावे लागे दिगांतरा, सुखी येतो घरा. कोण? तो नारायण आपल्या घरी सुखाने येणार आहे. आपण तशी तयारी आपली असली पाहिजे. म्हणून साधकांनी नित्यक्रम साधला पाहिजे. तो नित्यक्रम या ठिकाणी खूप छान प्रकारे दिला, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आता शेवटच्या 15 मिनटामध्ये हा नित्यक्रम आपण फक्त पाहूया आणि मग मी थांबतो.
हा विषयच असा आहे की तो एका प्रवचनातून संपणारा नाही. तुमच्यामध्ये एक मनामध्ये एक जागरूकता आली पाहिजे की हा ग्रंथ आपण आणला पाहिजे, तो ग्रंथ आपण वाचला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. एवढ्या 3 गोष्टी जरी झाल्या तरी आजच्या माझ्या बोलण्याचं सार्थक झालं असं मी समजेल. आता या ठिकाणी दिले, उठते समयी होऊनी जागृत ध्यानी आणावे गुरुरायात. सकाळी उठल्यानंतर जेव्हा पुन्हा देहबुद्धी जागृत होते तेव्हा आपलं काय होतं सर्वसाधारणपणे की अरे काल त्यांना भेटायला जायचं होतं, फार महत्त्वाचं, काल मी जाऊ शकलो नाही, म्हणून उठल्याबरोबर आधी त्यांचं दर्शन मनाने की आज त्यांच्याकडे जायचं बरं का, आणि आपल्याला जे प्रपंचातलं काम होतं ते आपलं काम झालं पाहिजे त्या ऑफिसमधून. म्हणजे याचाच विचार उठल्याबरोबर होतं. पण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमौलेत गोविंदम, प्रभाते करदर्शनम, हे म्हणत असताना इतर विचार सगळे बाजूला सारले पाहिजेत. उठते समयी होऊन जागृत ध्यानी आणावे गुरुरायात. आणि पुढे स्मरोने महावाक्य घ्यावा अर्थ. महावाक्य पण हे महावाक्य जरी 4 असले तरी त्या महावाक्यांचा जप नाही बोलिला. महावाक्य जे आहेत ऋग्वेदामधलं प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी, सामवेदामध्ये तत्वम असी आणि अथर्ववेदामध्ये अयमात्मा ब्रह्म, 4ही वेदांमधले हे वाक्य आहेत. आणि त्यांचा विचार आपण केला पाहिजे. तो जसा विचार करून त्यावर चिंतन करू आणि मग म्हणतात तारक मंत्र स्मरावा. आता आपण जेव्हा गडावर जातो तेव्हा आपण 1 दिवस असतो किंवा 2 दिवस असतो, म्हणून सकाळी रोज 5 वाजता नियमाने तिथे आपण काकड आरतीला जातो. आता जर तिथे आपण काकड आरतीला जात असू तर आपल्या घरीसुद्धा सकाळी 5 वाजता देवासमोर बसून काकडा आपण म्हणलाच पाहिजे. ते आपण म्हणणं हे आपल्या सद्गुरूंची सेवा आहे. नाही तर मग तिथं जाऊन उपयोग काय? तिथे गेल्यावर सगळे तर शिस्तीमध्ये राहतात, पण स्थळ त्याग होता सेवेची जाते असं होऊ नये म्हणून हे सगळे नियम सांगितले. आणि मग तारक मंत्राचा जप करावा. तारक मंत्र श्रीराम जय राम जय जय राम. आता या आत्माराम महाराजांच्या परंपरेमध्ये तारक मंत्र म्हणजे आत्मा राम शिव कल्याण रामदास याचासुद्धा जप बोललेला आहे. आराध्य मूर्तीचे कीजे की चिंतन. आता आराध्य मूर्ती, आपलं आराध्य कोण आहे त्याचं चिंतन करावं. ध्याये दाजानुबाहुं नृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं निर्दाभं नानालंकार दीप्तं ददतमूर्जटा मंडनं रामचंद्रं. ते ध्यान समोर आणलं पाहिजे. आमचे रामकृष्ण परमहंस म्हणतात आईच्या भेटीसाठी मुलाच्या ठिकाणी तळमळ असते. खूप दुरून 7 समुद्र ओलांडून विमानाने जहाजाने सायकलीने आईच्या भेटीसाठी तो जातो. आता आईच्या भेटीला गेल्यानंतर आईसमोर जेव्हा तो मुलगा असतो तेव्हा मुलाने डोळे उघडे ठेवून आईचं दर्शन घ्यावं का डोळे बंद करून आईचं दर्शन घ्यावं. त्यांचे सगळे दृष्टांत खूप सोपे असतात. ते म्हणतात आईपासून दूर असाल तेव्हा डोळे मिटून डोळ्यापुढे आईचं ध्यान करावं. पण प्रत्यक्ष जगन्मातासमोर असेल तेव्हा डोळे मिटणं हे चुकीचं आहे. ते डोळे उघडे ठेवूनच तिच्या रूपाचं ध्यान करावं. आणि मग पुढे म्हणतात या ठिकाणी आत्माराम महाराज मग करुणी मंगळाचरण स्तवन की भोपाळ्या म्हणाव्या. मग सगळ्या भोपाळ्या म्हणाव्या. नंतर श्रीरामजीचे सगुण ध्यान किरीटकुंडले माळाभूषण दिव्य पितांबर वसन सुमन मनोहर मनमोहन धीर उदारू. आता पुढे म्हणतात वर्णवणे ससांग सगुण ध्यान. त्या आपल्या ध्यानमूर्तीचे सगुण ध्यान जे आहे त्याचं वर्णन करावं. सिंहासनादी पूजा विधान. ज्या सिंहासनावर आपण रामरायाला बसवलं आहे ते आपण विधान केलं पाहिजे. आणि मग देवभक्त संतादी तीर्था वर्णून काकड आरती करावी. आपल्याला घाई खूप असते, काकडा आटपून घेतो आणि मग आरामात आपण फराळ करू. म्हणजे काकडा आटपून घ्यायची गोष्ट आहे आणि फराळ मात्र आरामात करायची गोष्ट आहे. हीच आपली बुद्धी जी आहे ती परमेश्वरापासून आपल्या सद्गुरूपासून आपल्याला दूर नेणारी आहे. तिचा त्याग झाला पाहिजे. नंतर काही वेळाने स्नान संध्यादी नित्यकर्मविधान सारावे. नित्यकर्मविधान दिलं.
मग एकांती बसून निवांत स्थळी मुखावरून वस्त्र घेऊन आराध्य मूर्तीचे स्तवन करून आपली गुरुपरंपरेचे स्मरण करावं आणि जपाची माळ हातामध्ये घ्यावी. आता जप किती करावा हे पण दिलं आहे. तुळशी काष्टाची माळ असावी, 130 किंवा निदान 13 माळाचा जप करावा. आणि जर काही फार घाई असेल तर ती संख्या पूर्ण नाही झाली तर एक माळ असेल तर ती घ्यावी, पण दिवसभरामध्ये ती माळांची संख्या पूर्ण करावी. नेम जपादी सारोने मग देवार्चन कीजे यथानुसांग. मग पद्धतीप्रमाणे नमन साष्टांग कीजे गुरुदेवा अत्यादरे. नमस्कार प्रियो दिवाकर त्याचेही नमावे प्रेम भरे. मग असे म्हणल्यासारखं त्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं. आणि ते दर्शन घेताना एक मनामध्ये असं की याच सूर्यनारायणाने भगवान रामांना पाहिलेलं आहे, याच सूर्यनारायणाने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलेलं आहे, याच सूर्यनारायणाने छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे. आणि ते सगळं आठवून आपण सूर्याचं दर्शन घ्यावं आणि मग स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता याचा प्रत्यय आपल्याला आलं पाहिजे. तदनंतरही स्तोत्रादी पठण करूनही तीर्थसेवा. स्तोत्र पठण करावं, मग तीर्थ घ्यावं आणि मग काही वेळाने भोजन आणि फराळ करावा. आता म्हणतात सायंकाळचं काय करायचं. सायंकाळचे कर्मधर्म सारून मारुतीचे घ्यावे दर्शन. आता जे आपण वाचत आहोत तेजोनिधी श्रेष्ठ ऑनलाईन पण सुरू आहे, आमच्या आप्पासाहेब पाडगावकर वाचतात, कालपासून सुरू झालं. त्यामध्ये ते रोज मारुतीचं दर्शन घ्यायचं संध्याकाळच्या वेळेस. सायंकाळचे कर्मधर्म सारून मारुतीचे घ्यावे दर्शन. स्तोत्र पठणा नमनस्तवने करावे साह्य सर्वार्थी. भीमरूपी स्तोत्र म्हणलं पाहिजे. आता भीमरूपी स्तोत्र किती वेळेस म्हणावे या ठिकाणी आत्माराम महाराजांच्या ग्रंथात म्हणल्याप्रमाणे आणि नानासाहेब देवांनी प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे हा स्तोत्र जे फार त्याचा महिमा आहे, खूप मोठं महात्म्य आहे. तुमच्या मनात येईल तेव्हा हे स्तोत्र म्हणलं पाहिजे, वाटेल तेव्हा म्हणा, काहीच अर्थ नाही. स्नान संध्या झाल्यावर प्रातःकाळी सायंकाळी आनंदवेळी सर्वदा नेहमी हे स्तोत्र म्हणावं. आणि असा जो दिनक्रम असेल तेव्हा मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फराळ करावा आणि संध्याकाळी थोडा वेळ प्रपंच पाहून, म्हणजे प्रपंचाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण दोन्ही कराल तरी तुम्ही विवेकी. आणि मग उघडावी घडी परमार्थ. आणि प्रपंचाचा बुडा परमार्थ असे मोडू नये असं पण सांगतात. आणि मग पंचपदी म्हणजे काय ते सांगतात. आणि अजून एक लक्षात घ्या, आमच्या गिरधर स्वामींचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये 13वा अध्याय जो आहे ब्रह्मभोजनाचा आहे. त्या ब्रह्मभोजनाच्यामध्ये राम आणि सीता यांनी प्रपंच मांडला आणि त्या ठिकाणी समर्थांना भूक लागली म्हणून सीता मातेने सगळा स्वयंपाक केला. रामांना समर्थांचं दर्शन झालं. रामाने समर्थांना आपल्या घरी भोजनासाठी प्रसादासाठी बोलावलं. त्यावेळेस ते आले, त्याने त्यांच्या घरी तो भोजन प्रसाद घेतला. त्यावेळेचा संवाद दिला आहे तो सगळ्यात खूप छान गिरधर स्वामींनी लिहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी सीतामाई म्हणते आज यांना हे भोजन मिळालं पण असंच नेहमी यांना मिळावं. तेव्हा रामराय म्हणतात की असं त्यांना अनेक वर्ष अनेक युगामध्ये मिळत राहील असं आश्वासन रामाने सीतामाईंना दिलं. हा जो ग्रंथ आहे तो आपण सगळ्यांनी वाचला पण असेल कदाचित. आता रामाने असं जर वचन दिलं असेल तर ते कोणाच्या भरोशावर दिलं, तर ते तुमच्या आणि आमच्या भरोशावर दिलं. त्यामुळे आपल्या घरी हा 13वा अध्याय आपण निश्चितपणे म्हणावा. रोज देवाला जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा हा अध्याय म्हणलाच पाहिजे. आपण सांप्रदायिक असू तर. सांप्रदायिक नसेल तर मग तुमच्या मनात जसं येईल तसं करा, पण हे आपण केलं पाहिजे. ते आपलं काम आहे, कारण रामाने आपल्यावर भरोसा ठेवून हे वचन सीतेला दिलेलं आहे. आणि मग आदौ मंगळाचरणी घ्यावे नाम श्रीराम समर्थ जय जय राम स्तवन श्लोक ते म्हणावे संभ्रम गुरु परंपरा नाव आठवीजे. गुरु परंपरा जी आहे त्याचं नाव आपल्याला आठवलं पाहिजे. जसं आत्माराम महाराजांच्या परंपरेमध्ये आत्माराम शिवकल्याण रामदास ही गुरुपरंपरा आहे. म्हणून आम्ही त्या सगळ्या समाधींचं एका फ्लेक्समध्ये पूर्ण समाधीचं चित्र आहे, त्यामध्ये त्यांची नावं आहेत. आणि ते फ्लेक्स जर आपल्या मंदिरात लावलं तर आपल्या मठामध्ये रामदासी मठामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला त्या 5ही ठिकाणचं दर्शन होईल
आणि माझंच असं म्हणणं आहे की सज्जनगडावर त्या ठिकाणी एक मोठा हॉल असावा आणि त्या हॉलमध्ये समर्थांचे प्रत्यक्ष अनुग्रहित शिष्य आणि त्यानंतरचे ज्या 5 समाधी असतील त्यांचे फोटो काढून फ्लेक्स लावून त्या ठिकाणी ते प्रदर्शन राहावं. म्हणजे गडावर गेल्यानंतर समर्थांचं दर्शन, रामरायाचं दर्शन हे जसं होईल तसंच भारतातल्या सगळ्या मठांच्या समाधींचं दर्शन त्या ठिकाणी एकत्रपणे होईल. आणि असं जेव्हा होईल तेव्हा त्या ठिकाणी येणारी जी गर्दी आहे ती अजून वाढेल. कारण जो आंध्र प्रदेशातील एखाद्या मठाचं रोज दर्शन घेणारा असेल त्यालासुद्धा सज्जनगडाला गेल्यावर त्या मठाचं दर्शन त्या ठिकाणी होईल. आणि अशी सोय आपण केली पाहिजे. आणि मग म्हणतात भजन करून खडखडाट कराव्या आरत्या शेजारती. आणि एवढं सगळं दिवसभर झाल्यानंतर मग निद्रा करावी जे अकळंक स्मरत सुमनाने नाम जे तारक. जपताना सुद्धा पुन्हा तेच नाममुखी असलं पाहिजे. किंवा ठेवून तुर्याग्री ध्यान ते देख वस्तू होऊन निज घेई जय. वस्तू होऊन, वस्तू म्हणजे परब्रह्मस्वरूप, आपण तसं व्हावं आणि मग ती कृतार्थ आपल्यामध्ये येईल. आणि मग त्या साधकावस्थेपासून मग सिद्धावस्था आपल्याला प्राप्त होईल. खूप असा हा ग्रंथ, सुंदर असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा कडे आपल्या सगळ्यांचं लक्ष द्यावं. आपण दासबोध वाचला, मनाचे श्लोक वाचले, आत्माराम ग्रंथ वाचला, त्या म्हणजे साधके पाहावे सावकाश. हे जे आहे ते सावकाशपणे पाहताना अशा ग्रंथाचं, सांप्रदायिक ग्रंथांचं, शिष्य प्रशिष्याने लिहिलेले ग्रंथ यांचा जर अभ्यास असेल तर त्यावेळेस आपल्याला हे सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. त्या जसं जशा आठवतील तसा तसा त्या स्तोत्रामध्ये, त्या पठणामध्ये, त्या पारायणामध्ये माणूस जास्तीत जास्त रमत जातो. याचा अनुभव आपणही घेतला असेल, मी पण घेतला आहे. सर्वांनी तो अनुभव घ्यावा आणि तो आनंद आपल्याला प्राप्त व्हावा असं म्हणत मी या ठिकाणी माझं हे बोलणं या ठिकाणी थांबतो. पत्रधार दासबोध अभ्यास या उपक्रमाचे अनेक उपकार आमच्यावर आहेत. खरी म्हणजे समर्थांची ओळख या उपक्रमानेच झाली आणि त्यामुळे आमचे श्री दावा केळकर, आप्पासाहेब केळकर आणि सौ गीताताई केळकर यांचे अनेक प्रकारचे ऋण आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांचं स्मरण होतं तेव्हा वाणी सद्गदित होते. त्यांनी खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. त्यामुळे आज आपल्याला एवढा मोठा जो समुदाय मिळत आहे तो त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण हे झालंच पाहिजे आणि त्यांचं स्मरण करून ते ज्यांच्याकडे आपल्याला नामनिर्देश करतात त्या समर्थांचं स्मरण अखंड व्हावं. त्या मठामध्ये आपण जावं, त्या मठांचे दर्शन घ्यावं, तेथील इतिहास सगळ्यांना सांगावा आणि पुढच्या परंपरेला हे सगळं मिळत जावं. म्हणून आपल्या मठांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी येणारे जे बाहेरगावून येणारे जे आहेत त्यांचं एक रजिस्टर करून त्यामध्ये त्याची नोंद करावी. नानासाहेब देवांचं चरित्र जेव्हा असं आपण वाचतो तेव्हा ते नानासाहेब देवांच्या बद्दल त्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की ते या ठिकाणी या तिथीला गेले, या ठिकाणी ते गडावर होते, या ठिकाणी बापू रामदास आणि त्यांची भेट झाली. ह्या तिथी जर त्यांनी लिहून ठेवल्या असतील 100 वर्षापूर्वी तर हे सगळं वाचून आपण त्या लिहून ठेवल्या पाहिजे आणि ते चिरकाळ टिकावं म्हणून ते कम्प्युटरच्या माध्यमातून ते आपण अखंड ते स्टोअर केलं पाहिजे पुढच्या पिढीसाठी. पुढच्या पिढीला आपला हा उज्ज्वल इतिहास माहीत झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी आधी आपला अभ्यास झाला पाहिजे. आडात नाही तर पोहऱ्यात कसं येईल हे जसं आहे तसं आपण तसं झालं पाहिजे. मग आपल्या मुलांना आपण ते चांगल्या गोष्टी सांगू शकतो. या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आणि आज या ठिकाणी मला जे बोलावलं याबद्दल मी सुद्धा आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यांच्या प्रती माझा साष्टांग दंडवत. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर.